पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांची प्रचार रॅली सुरू आहे। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये रॅलीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। भाऊ, तुम्ही सकाळपासून रॅली करतात आहे, मात्र तुमचे विरोधक धान्याच्या किट वाटतात आहे, काय सांगण्याबद्दल? ज्यांना विकासाचा दृष्टिकोन नाही, ज्यांना मतदारसंघातल्या समस्या माहीत नाही, ज्यांचा मतदारसंघात टच नाही आणि ज्यांचा मतदारावर विश्वास नाही, असेच लोक दारू वाटणे, मटण देणे, किट वाटणे अशा भानगडीत पडतात। आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे, त्यामुळे आम्हाला मतदाराचं कर्ज पाहिजे आणि कर्ज विकासाच्या व्याजाने आम्ही परत करणार आहोत। त्यामुळे आम्हाला कुठलेही भांडे, कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य काही वाटायची गरज नाही। जनता आमच्या सोबत आहे। कोण वाटत आहे तुमच्या विरोधकांमध्ये, कोण असेल हे? ते म्हणतात की आमचं नाही, वृत्तपत्रात सगळं आलेलं आहे, ये जनता है, सब कुछ जानती है। तुमचे प्रचाराचे काय मुद्दे आहे? आमचा प्रचाराचा मुद्दा पश्चिम नागपूरचा विकास आहे। केंद्रात भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊ घातलेलं आहे। अशा वेळेस पश्चिम नागपूरचा विकास करायचा असेल तर पश्चिम नागपूरमध्ये लक्ष्मी हे कमळावरच बसून येणार आहे, त्यामुळे कमळ फुलणार आहे, आम्ही जिंकणार आहोत, पश्चिम नागपूरचा विकास करणार आहोत। पश्चिम नागपूर फार मोठं क्षेत्र आहे, विकासासाठी खूप स्कोप आहे, मोठे मोठे केंद्र या ठिकाणी तयार होणार आहे। त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्या आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने त्यांच्या ते सुचवतील त्या पद्धती आम्ही मोठ्या प्रमाणात विकास करणार। काँग्रेसच्या उमेदवारांनी शहरातली पूर्ण यंत्रणा पश्चिम नागपूरमध्ये प्रचारामध्ये लावलेली आहे। त्यांच्या पक्ष नेतृत्वावर, त्यांच्या कार्यकर्त्यावर 75 वर्षात विश्वास नाही बसला, ते आता कसे ठेवणार आहे? त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना दूर लोटणं आणि बाहेरचे आणून प्रचार करणं हा त्यांचा भाग आहे। ते अशा अनेक क्लुप्त्या वापरणार आहे, कारण त्यांना माहिती आहे आपण हारतो आहे, आता आपल्याजवळ काही शिल्लक राहिलेलं नाही। ते म्हणतात की लोकसभेत लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला नाही, मात्र विधानसभेत देईल। 6 महिन्यात इतकं मोठं परिवर्तन होईल असं मला वाटत नाही। लाडल्या बहिणीत आमच्या पाठीशी ताकदीने आहे, लाडले भाऊ ताकदीने, जनता जनार्दन ताकदीने। काही शेवटी जनतेला विकास पाहिजे असतो। 2 दिवसाची काहीतरी भेटलं म्हणून जनता कधीही विसरत नाही। जीवन जगायचं आहे, ज्या भागात राहायचं त्या भागाला विकास पाहिजे असतो, हा आयुष्यभराचा मुलाबाळांचा प्रश्न असतो आणि म्हणून आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी आलेलो आहे। शेवटला प्रश्न, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तो काळ आणि आजचा दिवस, किती परिवर्तन दिसतं तुम्हाला? फार मोठं परिवर्तन आहे। मी आता जनता जनार्दनामध्ये जाऊन भेटतो आहे, लोकांमध्ये उत्साह आहे, आनंद आहे आणि लोकांना विकास पाहिजे। माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी सारखं खंबीर नेतृत्व माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे पश्चिम नागपूर आता झपाट्याने विकास करणार आहे आणि म्हणून आम्हाला बिलकुल कुठली चिंता नाही, जनता जनार्दन सोबत आहे। हरियाणाची पुनरावृत्ती 1001% झाली म्हणून समजा। हे होते सुधाकर कोहळे, त्यांची प्रचार रॅली सुरू आहे आणि एक वेगळा उत्साह आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचार सेगेला पोहोचलेला आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारे प्रचारामध्ये ताकद झोकून देताना दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूचा तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।